नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ, ऐश्वर्याचा जाऊ, सुखाचा जाऊ, समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज मंगळवार म्हणजे 14 जुलै. आज आहे ज्येष्ठ अमावस्या. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपण सगळेच खूप काही ना काही हा उपाय करत असतो. मग कोणता उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल, आपल्या मुलाची पतीची प्रगती होईल आणि आपल्या घरातील जी नजर दोष असते, वाईट अडचणी, सर्व दोष अडचणी, नजर बाधा किंवा 7 पिढ्यांचे दारिद्र्य या उपायाने कमी होईल. आता हा जो उपाय आहे तो आपल्याला कधी करायचा आहे तर सकाळी करायचा आहे. सकाळी उंबरट्यावर करायचा आहे. उंबरट्यावरच का करायचा आहे तर बघा, आपले जे पूर्वज असतात त्यांचा वास हा उंबरट्यावर असतो आणि अमावस्येच्या दिवशी ते तेथे येऊन बसतात. म्हणून उंबरट्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत तुम्हाला अशी ही एक वस्तू आहे जी आपल्या घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे आणि ज्या पण घरात काही उपाय आवर्जून केला जातो त्या घरामधील जो प्रखर पितृदोष असतो ना, तो दूर होतो. घरात लक्ष्मीचा अखंड वास असतो. कारण या दिवशी पितरांसोबतच माता लक्ष्मीचं तत्व सुद्धा हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. अमावस्या तिथी ही पितरांसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा समर्पित असते. म्हणून बघा, दरवर्षी दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरतीच करत असतात. म्हणून धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी आपल्या घरात ज्येष्ठ अमावस्येला पितरांची पूजा केल्याने पितरांची दिवस आठवण अतिशय काढल्याने महत्त्वाचा आहे पितृदोष दूर आणि होतो शुभ आणि मानला जातो. कुटुंबातील म्हणून जर आर्थिक तुम्हाला समस्या, अडचणी देखील दूर अमावस्येच्या होत दिवशी असतात. काही धार्मिक अडचणी दृष्टीने येत हा असेल दिवस तर बघा, अतिशय सतत महत्त्वाचा आणि आर्थिक अडचणी पवित्र असा येत असेल, मानला घरात जातो पैसा टिकत आणि नसेल, शुभ असा उद्योग मानला व्यवसाय जातो. चांगला या दिवशी चालत काही नसेल, खास उपाय वारंवार आपण उद्योग केले व्यवसायामध्ये तर काही ना काही त्याचा अडचणी येत सुद्धा असतील. आपल्याला घरामध्ये हवा तसं पैसा चांगले खेळत असे नाही, परिणाम राहत पाहायला नाही, मिळतात. टिकत नाही. असा बऱ्याच उपाय वेळा आपल्या सांगणार आहे. घरामध्ये उद्या पैसा म्हणजे येतो पण तो मंगळवारी टिकत आपल्याला हा नाही. उपाय ज्येष्ठ जिथे अमावस्येच्या आपण दिवशी 50 आपल्याला रुपये करायचा कमवतो आहे. तिथे 100 तुम्ही रुपयाचा काही नाही खर्च केलं होत तरी असतो चालेल, ना. पण हा अशा मिठाचा एक कारणाने सुंदर घरातून असा पैसा उपाय तर तुम्ही येतो नक्की पण तो करून बघा. कसा निघून एकदम जातो हे प्रभावी आपल्याला उपाय आहे. पण हा उपाय कळत नाही. केल्याने कोणताही या शत्रू सर्व फक्त कारण 2 समजत असते दिवसात की माता संपेल. लक्ष्मी आपल्या घरात तुमच्या स्थिर समोर नाही. गुडघे आता टेकवेल. घरामध्ये आपल्या जीवनातील जे काही गुप्त शत्रू आहेत लक्ष्मी किंवा स्थिर असणे शत्रूंचं म्हणजे फक्त तुमच्या पैसाच समोर असतो का गुडघे तर टेकवेल. असं आपल्या अजिबात जीवनातील नाही. जे बघा, काही गुप्त शत्रू आपल्या आहेत घरामध्ये ह्या एक हा प्रकारची उपाय सुख करण्याने शांतता नष्ट होतील. समृद्धी हा असणं उपाय तेवढंच आपल्याला महत्त्वाचं असतं. मिठाचा उपाय कसा तिथेच तर करायचा, कोणत्या घरामध्ये वेळेत माता करायचा लक्ष्मीचा वास याबद्दलची असतो. संपूर्ण माहिती आपण घरामध्ये आजच्या एक व्हिडिओमध्ये प्रकारची पाहणार माता आहोत. लक्ष्मी नांदत ती असते. मी तुमच्यासोबत घरामध्येच म्हणजे शेअर आपल्या करणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये तुम्हाला काय एकमेकांबद्दल करायचं आहे ते प्रेम, व्हिडिओ स्किप आदर, न करता आपुलकी शेवटपर्यंत असणं, पाहायचा एकोपा आहे. असणं आणि आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं यालाच माता लक्ष्मी नांदणे असे सुद्धा म्हणतात. आयुष्यामध्ये आपल्याला पैसा तर हवाच आहे, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून उद्या म्हणजेच आज आपल्याला 14 जुलैला हा उपाय करायचा आहे. हा जो उपाय आहे तो आपल्याला उंबरट्यावरतीच करायचा आहे. घरातील स्त्री पुरुष हा उपाय कोणीही करू शकतात. कारण उंबरटा हा पुरुषोत्तम मानला जातो, त्यामुळे पुरुषोत्तम म्हटलं जातं. म्हणून स्त्रिया किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो. कारण अमावस्येच्या दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्व प्रगतीवर या दिवशी केलेल्या गोष्टी या खूप परिणाम करत असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं तर बघा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत. या उपायामुळे आपल्या मुलांची प्रगती होते, आपल्या कुटुंबाची प्रगती होते, आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडत असतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आज ज्येष्ठ अमावस्येलाच हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व काही अडचणी आहेत, दोष आहेत, नजरबाधा आहे, शत्रुत्रास आहे, हा देखील दूर होतो. आपल्या कुटुंबाची प्रगती होते, आपल्या मुलांची प्रगती होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठणं होत असेल तर शक्य असेल तर उठून तुम्हाला या दिवशी स्नान करायचं आहे. कारण ज्येष्ठ अमावस्येला स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी स्नानाला शुभ मुहूर्त असणार आहे. सकाळी 4:05 पासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा 1 तासाचा साधारणतः शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला स्नान करायचं आहे. वेळेमध्येच ते शक्य झालं तर आवर्जून स्नान करा. नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडी वस्तू टाकायच्या आहेत. त्या इथे मी डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्याच आहेत. काल बघा, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, लावून घ्यायची आहे. हे एकदम वातावरण
प्रसन्न करायचं आहे घरातील. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे तो करायचा आहे. आता हा उपाय मुख्य प्रवेशद्वारावरती करणे अगोदर आपलं जे घर आहे ना ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराची फरशी पुसून घ्यायची आहे, या दिवशी पुसायची आहे. बघा फरशी पुसताना त्या फरशीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, गंगाजल, थोडीशी हळद हे टाकून आणि थोडासा कापूर टाकून तुम्ही पुसून घेतली तर घरातील जी निगेटिव्हिटी आहे ना ती कमी होत असते, किंवा ती निगेटिव्हिटीची जी नकारात्मकता आहे ना ती कमी होत असते, दूर होत असते, इडापिडा ही दूर होत असते. आणि जेव्हा तुम्ही या दिवशी घरात फरशी पुसणार आहात ना तेव्हा त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, गोमूत्र आणि कापूर, हळद, लिंबू पिळून या पाण्याने तुम्ही फरशी पुसायची आहेत. यानंतर तुम्ही काय करायचं आहे बघा, मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे. एका कळशामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे, पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यात थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती घराबाहेर जाते, नकारात्मकता जी आहे ना ती घराबाहेर जात असते, तर ती दूर होत असते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला घरात प्रवेश करत नाही, त्यामुळे हे पाणी शिंपडायचं आहे. त्यामुळे मिठामध्ये नकारात्मकता जी असते ना ते ऊर्जा आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती ते मिठामध्ये असते. हे पाणी शिंपडून नंतर घेतल्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे. एक वाटीमध्ये हळद घ्या आणि त्यामध्ये तुम्ही गोमूत्र, थोडंसं गंगाजल, गुलाबजल टाका. पाणी टाकलं तरीही चालेल, त्याच्यात बी तुम्ही थोडंसं मीठ आणि थोडासा कापूर टाकलं तरीही चालतं. आणि तुम्हाला हे हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन प्रामुख्याने नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची प्रगती व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढावा, वास्तुदोष दूर करण्यासाठी हे आपल्याला आपल्या घरातील उंबरठ्याचे लेपन केले जाते. आता लेपन करून झाल्यानंतर थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. कणिक मळल्याने त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही, फक्त चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि हळद टाकून तुम्हाला एक कणकेचा दिवा, चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. म्हणजेच काय तर त्याला चार दिशेला 4 वाती येतील असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे. आणि त्या चौमुखी दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे. हा दिवा एक प्लेटमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आता हा दिवा जो आहे ना, यानंतर आपल्याला हा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती घेऊन जायचा आहे आणि तेथे तो ठेवायचा आहे. उंबरठ्यावरती ठेवून गेल्यानंतर कुंकवाचा गंध लावून करून आपल्याला मुख्य जो आपला प्रवेशद्वार आहे तिथे आपल्याला हा दिवा उंबरठ्याच्या जिथे आपण हळदीचे लेपन केलेले आहे तिथे उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला स्वास्तिक काढायचे आहे कुंकवाने आणि स्वास्तिकवरती हा दिवा ठेवायचा आहे. आता यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे. धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती अर्पण ओवाळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये थोडीसं चणा डाळ आणि त्यावरती एक गुळाचा खडा आपल्याला घ्यायचा आहे, तो ठेवायचा आहे. आणि ही जी प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडने म्हणजे उजव्या साईडला ही ठेवून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड येते असणार आहे तिथे तुम्हाला ही चणा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. हे झाल्यानंतर उंबरठ्याला सुद्धा तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे. आपला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा कुंकवाने एक स्वास्तिक काढायची आहे. स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. यानंतर अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करून आपल्याला आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला लक्ष्मी देवीकडे प्रार्थना करायची आहे आणि माझं घर कायम प्रसन्न राहावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय मी तुम्हाला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती कसा करायचा, अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही नक्की केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अनेक चांगले बदल घडून येतील, बदल जाणवतील. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कोहळा सुद्धा बांधला जातो. तो सुद्धा तुम्ही या दिवशी कोहळा नक्कीच बांधून घ्या. जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अजूनही कोहळा बांधलेला नसेल तर हा एक कोहळा नक्की तुम्ही आवर्जून या दिवशी बांधून घ्या. मार्केटमध्ये तो मिळतो, सहज उपलब्ध असतो. या कोहळ्यावरती काय करायचं आहे तर सिंदूर आणि कुंकवाने एक स्वास्तिक किंवा त्रिशूळ काढून घ्यायचा आहे. एक लाल कपड्यामध्ये तुम्हाला कोहळा जे आहे
ते बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे कोहळ्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे आणि नंतरच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर या कोहळा तुम्हाला बांधायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण मध्ये कोणीतरी एंट्री करतो किंवा बाहेर जातो अशा ठिकाणी म्हणजे त्याच्या डोक्यावरून तो कोहळा जावा अशा ठिकाणी आपल्याला हा बांधायचा आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा आहे ना ती घरापासून दूर जात असते, दूर राहत असते. जी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तिच्या मनामध्ये काही आपल्याबद्दल वाईट विचार असतात ते सुद्धा बाहेरच्या बाहेर जात असतात. नकारात्मक विचार असतील तर ते सुद्धा तेथेच नष्ट होतात. म्हणून कोहळा बांधणे हा अतिशय शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही आज अमावस्येच्या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती कोहळा सुद्धा बांधू शकता. यानंतर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल तर एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर नारळावरती शेंदुराने तुम्हाला त्रिशूल काढायचा आहे आणि हा त्रिशूल आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या द्वारावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि तो उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला एखाद्या दगडावरती फोडायचा आहे आणि नारळामधून जे पाणी आलं असतं ना ते पाणी उंबरठ्यावरती टाकायचं आहे. नारळाचे 2 भाग करून तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला ते उंबरठ्यावर मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवून द्यायचे आहे. दिवसभर हा नारळ तेथेच ठेवायचा आहे आणि तेथेच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी उचलून तो तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. यानंतर जी चणा डाळ आणि गूळ आहे ना ती तुम्हाला आहे ना ती काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी गाईला खाऊ घालायची आहे आणि कणकेचा दिवा जो आहे ना तो देखील तुम्हाला दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली किंवा इतर कोणत्याही मोठ्या वृक्षाखाली नेऊन तुम्हाला तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामुळे घरामध्ये जे काही अलक्ष्मी दारिद्र्यता आहे ती सुद्धा दूर व्हायला मदत होते आणि संपूर्ण घर हे पवित्र आणि शुद्ध होत असतं. बघा शुद्ध होत असतं. हे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते, प्रसन्न तसेच त्यासोबत प्रसन्न राहते. त्याचबरोबर या दिवशी अजून एक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी आपल्या घराच्या सुरक्षेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी घेतल्यानंतर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घ्यायची आहेत आणि देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर दिवा लावायचा आहे आणि जर आपल्याला कालभैरव अष्टक येत असेल तर त्याचं पठण करायचं आहे, नाहीतर मोबाईलवर ऐकायचं आहे. वल्गा सुक्ताचं पठण करायचं आहे. यानंतर मोहरी आपल्या घरामध्ये सर्वत्र टाकायची आहे. ही मोहरी घरात टाकल्याने वाईट शक्ती, करणी, भानामती इतर सर्व बाधेपासून आपली सुटका होत असते. त्याच्यापासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं. म्हणून हा उपाय देखील तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यानंतर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी आपल्या घरात हळदी आणि गोमूत्र एकत्र करून आपल्या घरामध्ये हळदीचं लेपन करायचं आहे. अशा प्रकारे शिंपडायचं आहे. तसेच एखादं दुकान शॉप असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हे हळदीचं आणि मिठाचं पाणी करून शिंपडायचं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.